नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 30 डिसेंबर या दिवशी आहे पुत्रदा एकादशी. जर आता या दिवशी आपण व्रत करणार नसाल किंवा काही कारणास्तव आपल्याला जर व्रत करणं शक्य नसेल, तर आपल्याला काही नियमांचं या दिवशी पालन करायचे. या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये आणि तांदूळ किंवा तांदळापासून बनवलेल्या कुठल्याही पदार्थाचं सेवन या दिवशी करू नये. आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचंय, आपलं घर अंगण स्वच्छ करायचंय आणि मुख्य दरवाजाला आपल्याला हळदीचं लेपन करायचंय. जिथे आपण गॅस ठेवतो त्या भिंतीवर सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचंय आणि त्याचीही पूजा करायची आहे. गॅसची सुद्धा आपण पूजा करायची. आता या दिवशी एकादशी आहे, ही विष्णूंना समर्पित आहे. तर आपल्याला देवपूजा करताना सकाळी बाळकृष्ण भगवानांच्या मूर्तीवर पुरुष सूक्त म्हणत म्हणत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हे तीर्थ आपण सर्व घरामध्ये शिंपडावं आणि उरलेलं आपण घरातील सर्व व्यक्तींनी हे थोडं थोडं प्यायचंय. या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेला विष्णू सहस्रनाम, पुरुष सूक्त आणि श्री सूक्त एकदा पठण करायचंय आणि विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हा विष्णू गायत्री मंत्र 108 वेळा आपल्याला पठण करायचा आहे. आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा लक्ष्मी गायत्री मंत्र सुद्धा आपल्याला 108 वेळा पठण करायचा आहे. ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. जर आपण या सेवा आणि या नियमांचं पालन केलं तर आपल्याला एकादशी केल्याचं पुण्यफळ मिळतं. सर्वांना श्री स्वामी समर्थ.